वर्ष पहिले आई एकविरेच्या कृपेने ग्रामस्थ मंडळ सांघे आयोजित नारळी पौर्णिमा निमित्ताने भव्य पालखी मिरवणूक सोहळा गुरुवार दिनांक 27/8/2026 रोजी काढण्यात आली। तसेच संपूर्ण सांघे गावातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच सांघे गावातील ग्रामस्थांनी एकविरा भक्तांनी वाजत गाजत व नाचत संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढून गावाचे वेशीपाशी येतात। तसेच सांघे गावातील महिलांनी घरोघरी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या। तसेच सांघे गावात ठिकठिकाणी नाश्ता व थंडीचे वाटप करत असतात। तसेच मान्य श्री सखाराम पाटील साहेब पालखी अध्यक्ष आलेल्या पाहुण्यांचे शाल पुष्प व श्रीफळ देऊन स्वागत करतात। नारळी पौर्णिमा उत्सव दिनांक 27/8/2026 रोजी सांघे गावात करण्यात आले। तसेच ग्रामस्थांनी व पाहुण्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। बाबासाहेबांची जयंती असो या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी असतो आणि माझ्यासाठी येणारी मंडळी ही एक निव्वळ फक्त काय आगरी कोळी समाजच नाही तर प्रत्येक जातीचा माणूस हा माझ्यावर प्रेम करणार आहे आणि माझ्या सांगण्यानुसार येतो। आज हा पहिलाच वर्ष आहे आणि या सगळ्या पहिल्या वर्षाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या गोरगरीब जनतेसाठी गावासाठी इतर सर्व माझ्या आगरी कोळी समाजासाठी कराडी समाजासाठी आदिवासी समाज जैन समाज सगळ्यांसाठी प्रथमतः नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि सगळ्यांना एक विनंती आहे का आज हा सण करतो हा सण आपण पहिल्यांदा साजरा करतो तर सगळ्यांना माझ्या मित्रांना माझ्या गावकऱ्यांना विनंती आहे की हा कशाही प्रकारचा गालबोट न लागता चांगल्या उत्तम पद्धतीने चांगल्या प्रकारे हा सण साजरा करून आपण आपल्या पद्धतीमध्ये तो नारळ आपण विसर्जन करतो तर सगळ्यांनी प्रेमापोटी करावं, खूप मजा करावं, खूप एन्जॉय करावं। माझं स्वतःचं पण स्वप्न होतं का आपण अशी एखादी पालखी काढावं। आमचं पहिलाच वर्ष आहे। आई एकविराच्या चरणी प्रार्थना करतो की चांगल्या प्रकारे हा सण व्यवस्थित व्हावा आणि सगळ्यांना परत एकदा नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वप्रथम नमस्कार। ही आपली जी मिरवणूक निघणार आहे नारळी पौर्णिमेनिमित्त ही प्रथमच सांगे गावातून निघणार आहे। सांगे कोळीवाडा संपूर्ण ग्रामस्थ मंडळ या मिरवणुकीमध्ये सामील होणार आहे। तर मला सांगायचं एवढंच आहे की नारळी पौर्णिमा हा सण फक्त ड्रेसअप करून डान्स करणं किंवा शो ऑफ करणं असं नाही आहे की आगरी कोळ्यांचा हा सण आहे। आगरी कोळी हा सण नारळी पौर्णिमा हा सण खूप उत्सवाने साजरा करतो आणि त्याचं कारण असं की आगरी कोळी हा समाज हा पहिल्यांदा म्हणजे सांगायचं असं की आगरी कोळी समाज हा दर्यावर जगणारा आणि मासेमारी करून स्वतःचं पोट भरणारा उदरनिर्वाह करणारा समाज आहे आणि त्याचे दर्याकडून मिळणारी सगळी सागर संपत्ती त्याच्यावर उदरनिर्वाह करून आपलं पोट भरत असतं आगरी कोळी समाज। त्याचाच एक सन्मान म्हणून दर्याचा सागराचा सन्मान म्हणून ही मिरवणूक काढली जाते आणि नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो। नारळी पौर्णिमा असो किंवा कुठलाही आगरी कोळी समाजाचा कुठलाही एक सण असो त्याच्यामध्ये जी सांस्कृतिक कपडे घालून मुलं मुली किंवा स्त्री पुरुष जे नाचतात याचं कारण असं नाही की फक्त टीव्हीवर अर्धवट कपडे घालणं जीन्स टॉप घालून नाचणं ते एक नृत्यच आहे। पण आगरी कोळी समाज हा एक कोळी गीतांवर जे नाचत असतं ना ते एक सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम करत असतं जे पिढ्यानपिढ्या योजना सांगणार म्हणजे ग्रामपंचायतमधून सांगेगावमधून पालखी सोहळा हा पहिला वर्ष आहे आणि याच्यानंतर कंटिन्यू चालू राहणार। म्हणजे आम्ही एक पहिलं वर्ष आम्ही सुरुवात करतो याच्यानंतर प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम असाच उत्साहाने चालू राहणार, याच्याहून चांगल्या उत्साहाने चालू राहणार। आणि मी माझ्या ग्रामस्थ मंडळांना सर्वांना मंडळींना शुभेच्छा देतो या पालखी सोहळ्याच्या। आणि आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळमध्ये आम्ही सर्व समाज मंडळी म्हणजे तो कुठलाही असो, आदिवासी असो, बौद्ध समाज असो, इतर कोळी बांधव असो, याच्यामध्ये आम्ही ही दक्षता घेतो की याच्यामध्ये कुठली गालबोट लागलं कामा नये। हे आम्ही सर्वजण आदिवासी समाज आणि सर्व इतर समाज आम्ही ही दक्षता घेतो आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या नियमाने हे आम्ही
सुरुवात केली हे पहिलं वर्ष आमचा आणि त्याच्यामध्ये आमचा मेन याच्यामध्ये मोलाचा वाटा म्हणजे तो माझा भाऊ सखाराम पाटील हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक सोहळ्यामध्ये हा त्याचा भरभरून पूर्ण प्रतिसाद असतो कुठल्याही कार्यक्रमाला. तो त्यांनी असाच नियमित ठेवावा पूर्ण वर्षभर. आणि सगळ्या म्हणजे इवन आज नारळी पौर्णिमा आहे, हाच सण नाही म्हणजे आमच्या गावामध्ये सगळे इतर सण होतात. नारळी पौर्णिमा होतात, आंबेडकर जयंती होते, बिरसा मुंडाची जयंती होते, इवन सगळ्या गोष्टीच्या जयंती होतात. तर मग त्याच्यामध्ये आम्ही तो त्याचा जो काय त्याचा तो वाटा आहे, इवन आपण आता बोलतो की खारीचा वाटा, म्हणजे तो त्याच्या पद्धतमध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण पुरेसं करतो. आणि ते त्यांनी असंच करत राहावा ही आमच्याकडनं, आमच्या जनताकडनं, आई एकविराकडनं त्याच्या प्रार्थना आहे आमच्याकडनं की त्यांनी हे अशाच गोष्टी काही कंटिन्यू करत राहावा एवढी शुभेच्छा देतो. पत्र कारण का आम्हाला माझे प्रमित्र सखाराम पाटीलनी मला आमंत्रित केलेले आहे, त्यांचे मी पुण्याचे आभार मानतोय. आणि असंच आम्हाला प्रेम त्यांचं राहू द्या आणि हे पुन्हा लाखो त्यांच्यासमोर त्यांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतोय, कारण का त्यांनी पुढे जाऊया. पुन्हा आम्हाला त्यांनी बोलवा. प्रशांत वाघे आहे, त्यांचे प्रमित्र दुसरे कोणी आमच्या सहकार्याचं चालू आहे सुद्धा आम्हाला पुन्हा यांच्या गोष्टीसाठी आम्हाला आमंत्रित करावा. आणि विशेष असं आहे, आज नारळी पौर्णिमेचा दिवस आहे. पुन्हा तुम्हाला सांगतो, कारण का या गोष्टीसाठी सखाराम पाटील आमचा प्रेम एवढं आहे तर त्यांनी मला त्या आमंत्रणासाठी केलं का सकाळी फोन केलं, सकाळी फोन केल्यानंतर या गोष्टी तुम्ही या, कारण का आज या गोष्टीसाठी ते मोठे झालेत, मी मोठे झाले, त्यांच्यापासून मी मोठे झाले, माझ्याकडून ते मोठे झालेत. आणि नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम हेच सहज म्हणून झाला पाहिजे. बोल्यांना पोस